इथं अनुष्ठान म्हणजे काय, जिवंत भाव ठेवायचा, जिवंत भाव. तुम्ही फक्त म्हणजे प्रत्येकाला अंतकरण आहे. आज तुमच्या समोर आम्ही जे आहे तर त्याच भावनेतून आजही मात्र जसं एवढं मोठ्या काड्या अगरबत्तीच्या, गुलकाड्या, काडीच्या पेट्या, तर जेव्हा आपण काडी उघडतो त्या टायमाला ती काडी फेकतो, तर ती काडी आपल्याबरोबर बोलते, ती काडी बोलते आपल्याबरोबर. हे तुम्हाला अनुष्ठानाच्या कालावधीत नाही सांगेल. काडी उघडून अशी फेकली तर ती आपल्याला म्हणते, झालं का तुझं आता, झालं का तुझं, मी नसते तर तू कसं काय काय केलं असं. म्हणून मात्र हे काडी तोंडातल्या हवेनं पण हिजवायची नाही. तुम्ही कधी दिवा पेटवायला, हे पेटवायला जळती काडी जमिनीवर टाकायची नाही, भिजून टाकायची, फेकायची नाही. त्याला मात्र तुम्ही जेवढी मात्र अंतकरणातून एकदम नम्रता दाखवणार त्यावेळी तुम्हाला आशीर्वाद देईल. मग कदाचित मात्र दिवा पेटवला, काडी हिजवली, असं करून तिला बाजूला ठेवून दिलं. ते आता हे फुल आहे समजा, आता हे फुलाचं सांगितलं. तुम्हाला खरोखर आशीर्वाद प्राप्त करायचा आहे ना, असं नाही का बा एखादा डोक्यावर हात ठेवून आणि मगच आशीर्वाद देईल. आम्ही कार्यक्रम केले तर लोक आमचाच हात धरते बळजबरीने, त्यांच्या डोक्यावर ठेवून घेते, मग ते बाबा आशीर्वाद द्या. आता आशीर्वाद असं राहतो. तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करायचा ना, हे फूल उमाल्यापासून तर आत्तापर्यंत याचा आनंदाचा क्षण या फुलाचा. आता इथून पुढे याला चिंता आहे का माझं कसं होईल. परंतु तुम्हाला माहिती आहे, बाबाजींनी सांगितलं, तुम्ही आपल्या जीवनामध्ये 101 वेळेस मात्र अंतयात्रेला जा, 101 वेळेस अंतयात्रेला जा. मग 101 वेळेस अंतयात्रेला जायचं. मग आता अंतयात्रेला म्हणजे ज्याचा अंत झाला ते काही उठून मार्गदर्शन देणार. हयात असताना कथा, कीर्तन, प्रवचन सांगणारे सुद्धा बेंबीच्या देठापासून सांगते तरी आपल्या डोक्यात बसत नाही. बा जोपर्यंत मात्र कथा कीर्तन ऐकतो तोपर्यंत मग वाह 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 वाह. हां, आणि एकदा मात्र कथा कीर्तनातून उठलं, झटकून टाकलं, घरी गेलं, कांदेन वांग्यान कोंबड्यान झोंबड्यान गुरण डोरण झालं सुरू. काय आता आपल्या ते काय लक्षात राहिलं ते. परंतु ज्या टायमाला एखाद्याचं बातमी आपल्या कानावरती आली तर त्याचं निधन झालं, त्या टायमाला आपल्याला कळतं नेमकं का आपलं काय. गाडीत फिरत होता, गाडीच्या शेडमध्ये राहिली, काय परिश्रमातून विहीर केली, पाईपलाईन केली, तिथंच राहिलं. अहो तुटकी चप्पल वापरली, फाटके कपडे वापरले, चिव करून मात्र 5-6 मजली बिल्डिंग बांधली, बिल्डिंगच्या ठिकाणी राहिले, बिल्डिंगमधून सुद्धा याला काढून दिलं. काय राहिलं, काय खरं नाही आपलं, काय खरं नाही आता आपलं, काही खरं नाही. तो गेला, एक ना एक दिवस आपला नंबर आहेच. बस हे वैराग्य प्राप्त होतं. मग त्याची बातमी आपल्या कानावर आल्यापासून मात्र हे वैराग्य प्राप्त होतं. तर त्याचा अंतविधी होईपर्यंत, तदस्क्रविधी होईपर्यंत, 13वा होईपर्यंत आपल्या मनात तेच विचार येत राहते. म्हणून आता आपण काय म्हणतो, 1.25 लाखाच्या पुढं जर तुमचं तसं जर चिंतन झालं, अंतविधीपासून तर दस्करविधीपासून 13व्यापर्यंत 1.25 लाखाच्या पुढं नाही, 4-5 लाख मात्र तुमचं ते चिंतन होऊन जाईल आणि तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. इथेही मात्र जप करता करता 1.25 लाखाच्या पुढं जप झालं तर तो मंत्र सिद्ध होतो. आणि मग आता 2 दिवसापूर्वी उदाहरण सांगितलं का नाही तुम्हाला, बाळूमामाच्या नावाने चांगलं. आता प्रत्येक वेळेस मात्र असे म्हणत होते, म्हणून मात्र काही लाखांनी मात्र हे वाक्य त्यांच्या तोंडातून निघाले आणि तो मंत्र म्हणून मात्र सिद्ध झाला. म्हणून आजही मात्र एखादं म्हणलं बाळूमामाच्या नावाने चांगलं, बस ह्या मंत्राचा जप केला तरी मात्र त्याचं कल्याण होऊन जातं, चांगलं भलंच होऊन जातं त्याचं. मग इथंही मात्र ज्या मंत्राचं आपण अनुष्ठान करतो त्या मंत्राचा 1.25 लाखाच्या पुढं जर जप झाला तर निश्चित मात्र तो मंत्र सिद्ध होईल. हळद वाहताना तो, कुंकू वाहताना तो, विंचू उतरताना तो, साप उतरताना तो, कॅन्सरसाठी तो, डायबिटीससाठी तो, शेतीत उत्पन्न येत नाही त्याच्यासाठी तो, शेती माल विकायला गेलं तुम्ही, नाही तर मात्र तुमच्याकडे मात्र निलाव करता आले, तुम्ही जप करत राहिली त्या मंत्राचा तर
तिकडं भाव कमी मिळेल, इकडं कमी मिळेल, आपलाच भाव जास्त येईल. असा अनुभव घ्या तुम्ही नेमकं. परंतु मंत्र सिद्ध झाला पाहिजे, मंत्र सिद्ध झाला पाहिजे. म्हणून जेव्हा अंतविधीला जातो ना त्या टायमाला 1.25 लाखाच्या पुढं नाही, काही लाख जप होऊन जातो. तेच चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतं, झोपताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना तेच चित्र दिसतं. त्याची अंतयात्रा, सगळं अग्निडाग देताना, लोक राडताना, हां, याच पद्धतीने हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. 13वा वहीपर्यंत. 13वा झाल्यानंतर सुद्धा काही दिवसापर्यंत तुमच्या ते डोक्यातून डोळ्यासमोरून जातच नाही ते. मग अशा पद्धतीने हे वैराग्याची गरज आहे. म्हणून मात्र तुम्ही 101 वेळेस मात्र आल्या जीवनामध्ये अंत यात्रेला जा. तशाच पद्धतीने मात्र हे फूल आहे, हे फूल जे आहे तर या फूल मात्र याचा आनंदाचा क्षण आहे. आता याला चिंता पडली, आता मात्र उद्या माझं कसं होईल. हां, परंतु या फुलाचा ज्या टायमाला अंतविधी होईल, म्हणून आता मात्र हे सुकलेले फुलं आपल्या घरातल्या देवस्थानी असू, नाही तर कुठं असू, आपल्या गाडीचा हार असू, नाहीतर मग आपल्या फोटोला टाकलेला हार असू, तो हार मात्र तुम्ही जर घेऊन गेले आणि एखाद्या झाडाला टांगून दिलं, मात्र हात जर जोडले ना, तुम्हाला असा आशीर्वाद कोणीच देणार नाही. ते फुलं आशीर्वाद देईल. अंतविधीला ज्या टायमाला तशाच पद्धतीनं हे फुलं गोळा करून मात्र अशा पद्धतीने टाकले, पाया पडले ना, हे तुम्हाला असा आशीर्वाद देतील ना, तुमच्या आल्या आयुष्यामध्ये मात्र तुम्हाला कोणीच असा आशीर्वाद दिला नाही, तर असा आशीर्वाद फुलं देतील. बस हे आहे तुझं पैसे, तुझं आहे तुझं पैशी, बरी तू जागा चुकला. म्हणून आपल्याकडेच ह्या गोष्टी, हे नवीन काही नाही. तुमच्या मनात अशी जेव्हा भावना निर्माण होईल ना त्या टायमाला, का आपल्याबरोबर कोणतरी बोलतंय, काडीची पेटी रिकामी झाली आणि फेकून दिली, तर ती काय म्हणून माहिती तुम्हाला? काय म्हणून तिच्या अंतकरणातून काय आवाज येईल? ती म्हणून, मी जर नसते तो काय भीतीला गाडी उघडली असती? हां, झालं का तुझं? आता शाप देईल तो तुम्हाला. मग ती एखाद्याच परेशानीमध्ये काडी उघड गेली सादळून. ती काडी उघड काडीची पेटी संपवून गेली, पण उघडा नाही. झालंच काही नाही परेशानी तिथं. म्हणून मात्र कुठं तरी या गोष्टी ज्या आहे, तर म्हणून अशा स्थितीमध्ये प्रत्येकाचं अंतकरण या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तर ही जी भावना आहे, ही भावना प्रत्येकाच्या अंतकरणातून बोलते आपल्याला. एखाद्या मुक्या जनावराकडे तुम्ही पाहिलं, त्याचे डोळे पाण्यानं भरलेले राहते, तर काहीतरी सांगत राहीन. ते काहीतरी सांगता आपल्याला, का मी सुद्धा असंच होतं, भजन केलं नाही, पूजन केलं नाही, याचं खाय त्याचं काय. मग आता त्याची फेड करण्याकरता मात्र इथं आता आलो. तू तरी सावध राह. डोळ्यातलं पाणी मात्र आपल्याला सांगत राहतं, पण त्याची भावना कळली पाहिजे आपल्याला. म्हणून मात्र ह्या पद्धतीनं अनुष्ठान म्हणून अशा पद्धतीनं म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवाला सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही. आणि प्रत्येकाच्या अंतकरणाची भावना मात्र आपण समजून घ्यायचं. असं जर समजलं तर मात्र त्याला अनुष्ठान करायचं गरज नाही. याला नित्य अनुष्ठान म्हणतील. त्याला नित्य अनुष्ठान, नित्य म्हणजे दररोजचं अनुष्ठान. मग संत महात्मे तेच करते ना. डोकं विचारलं तर एक केस सुटला, तर एक जीवाची हत्या केल्याचा दोष लागतो. हे नित्य अनुष्ठान आहे. दररोज दात घसायचे नाही. दात घसले तर ते चुकू वाजते, त्यांना त्रास होतो, म्हणून दात घसायचे नाही. हे नित्य अनुष्ठान आहे. कपडा पिळायचा नाही, हे नित्य अनुष्ठान आहे. आपल्यातून अहंकार निर्माण होईल अशा वस्तू चैनीच्या वापरायच्या नाही, हे नित्य अनुष्ठान आहे. आम्ही मोटरसायकलच चालवायचो, खूप रफसप चालवायचो, पण आता मोटरसायकलचं हँडल पण धरत नाही. किन्नर साईडनं पण बसायचं नाही, ड्रायव्हरच्या सीटाच्या मागच बसायचं. आणि ड्रायव्हरच्या सीटावरती तर बसायचंच नाही, स्टिअरिंग तर धरायचीच नाही. हे नेहमी असं स्टिअरिंग धरायचे नाही, असं हँडल धरायचं नाही, हे नेहमी संन्यासाचे. का त्याच्यातून अहंकार सहजरित्या ती गाडी चालू नाही. तर तुम्ही लहान मुलं पाहिले ना, लहान मुलं पाहिले की नाही, ते ट्रॅक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटावर बसू द्या, झाला आला ना अहंकार. बरोबर का नाही?
म्हणून मात्र अहंकारानं तोंड वर काढू नये. हाय की नाही तुमच्या डोळ्यासमोरची गोष्ट की नाही. जो जिथं बसला ना तिथला गुण मात्र त्याच्यात आल्याशिवाय राहत नाही, कुठेही बसू द्या तो. म्हणून मात्र ह्या अहंकाराने तोंडवर काढलं. महापुरी झाडे जातील तिथे लवाळे वाचते. हां, महापुराचे झाडं मात्र मोठे मोठे झाडं राहते, त्याच्या शांड्याला पाणी लागतं, पण त्याला माहितीच नाही खालून कुरू राहिलं म्हणून पाणी. पण लवाळ्याच्या बोडाला पाणी लागलं का लवाळा झोपून जातो, 2-3 दिवसांना अशक्तपणा येतो, पण उठूनच उभं राहतं ते. म्हणून त्याचं नाव मात्र पुऱ्या ग्रंथामध्ये आलं. महापुरे झाडं जातील तिथे लवाळे वाजतील. लवाळ्यासारखं मात्र आपण नम्रता ठेवली तर पुऱ्या देवतांना नम्र झाला होता, त्यांनी कोंडली आनंदा. बस फक्त एवढाच गुण घ्यायचा फक्त आपल्यामध्ये. तुम्हाला आयुष्यात तुमच्या भविष्यात काही करायचं असेल ना, फक्त नम्रता ठेवा. बस दुसरं काहीच करू नका. सगळं मिळन, सगळं होईल नम्रता असली तर. पण नम्रतेनेच मात्र सगळ्याला जिंकता येतं. आणि आज आम्ही इथे तर ते नम्रतेनंच, कोणी कसा असू द्या नम्रतेने हरिओम बोलायचं. बस ह्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आजच्या शिवेला मात्र इथंच पूर्ण विराम देऊ.